पत्रकार परिषदेत आरोप करणं वेगळं आणि प्रत्यक्ष संसदेत ज्या गोष्टी रेकॉर्डवर येतात त्यात बोलणं वेगळं, याचं भान कदाचित काँग्रेस नेत्यांना आलं असेल. अमित शहांनी लोकसभेत भाषणाद्वारे या सगळ्या प्रश्नांची अगदी सडेतोड अशी उत्तरं दिली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काही प्रश्न विचारले होते की निवडणूक आयुक्तांची निवड करताना त्यात सरन्यायाधीशांचा समावेश का नाही, आम्हाला मतदान केंद्राच्या CCTVचं चित्रण का दिलं जात नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे विविध संस्थांवर का नियुक्त केले जात आहेत, निवडणूक आयुक्तांना पंतप्रधान का वाचवत आहेत. या प्रश्नांची अमित शहांनी केवळ उत्तर दिली नाहीत, तर आपल्या भाषणात राहुल गांधींनी ज्या वेगवेगळ्या धाग्यांचा उल्लेख करत कापडाची उपमा दिली होती त्याचे सगळे धागे अमित शहांनी उसवून दाखवले. आपण जे आरोप करतो त्याचा अभ्यास नाही, त्या संदर्भातलं संशोधन नाही, कायदे माहीत नाहीत, माहीत करून घेण्याची इच्छा नाही, केवळ लोकांना भ्रमित करणं, त्यांची फसवणूक करणं हाच विरोधी पक्षांचा अजेंडा असल्याचं अमित शहांनी सांगितलं.